सकाळच्या घाई गडबड गोंधळपासून जर वाचायचं असेल ना, तर आदल्या दिवशी रात्री 5 ते 10 मिनिटं दिले ना, तर दुसऱ्या दिवशी निवांत काम करता येतात. बघा मी काय केलं, मला गंगाफळची भाजी बनवायची होती म्हणून गंगाफळ वगैरे रात्रीच कट करून ठेवलेलं होतं. त्यातल्या त्यात फ्रिजमध्ये एक-एक गोष्टी घेण्यासाठी 4 ते 5 फेऱ्या माराव्या लागतात. त्या सगळा सामान मी हा एकाच ऑर्गनायझरमध्ये जो आहे तो व्यवस्थित भरून ठेवते, जेणेकरून एकाच वेळेला जे आहे जायचं आणि हा डब्बा आणला की 4-5 गोष्टी एकाच वेळेला ज्या असतात मला मिळून जातात. सो अशा काही गोष्टी आहेत. अशा सगळ्या गोष्टी जर आपण करून ठेवल्या ना, तर आपलं सकाळचा वेळ जो आहे ना धावपळीचा तो नक्कीच आरामात जाऊ शकतो. सो वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर मी आज गंगाफळची भाजी बनवते म्हणून रात्रीच कट करून ठेवलं होतं आणि खरंच कारण त्याला कुठलीही भाजी असू द्या ती कट करायची म्हटली ना की त्याच्यासाठी 7-8 मिनटं तरी कितीही तुम्ही स्पीडली काम केलं ना तरी 7-8 मिनटं तरी कमीत कमी द्यावेच लागतात. आणि जो कोणी सकाळी उठून मुलांना तयार करणं, त्यांचं सगळं पोनी वगैरे घालणं, ह्या सगळ्या गोष्टी जो कोणी करतं ना त्याला माहिती असतं की एक मिनिटाची किंमत सकाळी काय असते. त्यामुळे हे 5-7 मिनटं वाचणं म्हणजे अगदी खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती गोष्ट जर अशी थोडंसं मॅनेजमेंट जर आपण करून घेतलं ना तर मला असं वाटतं की मग आपला टाईम वाचू शकतो आणि घाई गडबड जी असते ती होत नाही. तर अशा पद्धतीने जे होते मी कालच्या दिवशी थोडं प्रिपरेशन करून ठेवलं होतं म्हणून बघा निवांतपणे माझं अगदी मस्त काम चाललेलं आहे. पियाचं दूध पण जे होतं तेही माझं प्रिपेअर करून झालेलं आहे. तिला आता देईल मी. रेसिपी काही तुमच्यासोबत एवढी डिटेलमध्ये शेअर करत नाही. अगदी नॉर्मल कढईमध्ये थोडं तेल घातलेलं होतं, राईचं तेल घातलेलं होतं आणि जिरं मोहरी, त्यानंतर थोडंसं अद्रक होतं, बारीक कापलेला लसूण होता आणि हिरव्या मिरच्या टाकून करते म्हणून हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आणि सगळं तेलामध्ये परतून झाल्यानंतर जे आहे थोडं जिरं आणि आपलं जिऱ्याचं पावडर, धण्याचं पावडर, हळद वगैरे टाकली आणि त्यानंतर गंगाफळ डायरेक्ट यामध्ये टाकते. तर असं सिंपल पद्धतीने जी होती भाजी बनवलेली होती. आणि आता मुलांची स्कूल वगैरे आता सगळेच रिओपन झालेले आहेत. तर बघा मी म्हणजे मला कमेंट आली होती आणि म्हटलं एक डिटेल्समध्ये 2 मिनटं जे आहे ते शेअर करून देते तुमच्यासोबत. सो पियाला ना म्हणजे ती फर्स्ट इयरला जशी गेली ना मागच्या वर्षी, तेव्हा मी हा टिफिन तिच्यासाठी मागवलेला होता आणि ऑनलाईनच मागवलेला होता मी. आणि आता 1 वर्ष त्याला यूज करून झालेलं आहे आणि आता सेकंड वर्षी मी आता कंटिन्यू जो आहे हाच टिफिन तिच्यासाठी वापरणार आहे. तर खूप छान आहे क्वालिटी वगैरे. आता 1 वर्ष यूज केल्यानंतर मी तुमच्यासोबत जो आहे तो रिव्ह्यू देते याचा. थोडीफार पातळ भाजी मी तिला बऱ्याच वेळा दिलेली आहे, खूप जास्त वेळा दिली अशी नाही. मोस्ट ऑफ द टाईम जी असते ती सुकी भाजी असते माझी, पण मी दिलेली आहे, ट्राय केलेला आहे. लीक प्रूफ आहे हा पातळ भाजी, पण यातून इकडची तिकडे सेक्शनमधून जी असते ना कंपार्टमेंटमधून ती जात नाही. सो खूप छान क्वालिटीचा आहे. मी प्रोडक्ट हे तुम्हाला जे आहे टॅग केलेलं आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिलेली आहे. पाहिजे असेल तर तुम्ही तिकडून बाय करून घेऊ शकता. चला आता टिफिन तर पॅक झालेला होता आणि आता पिया चाललेली आहे स्कूलला. सो हे बाय करण्याचं जे काम असतं हे प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होत असतं, पण होतं हे तर नक्कीच. मी जेव्हा नवीन वॉशिंग मशीन घेतलं ना तेव्हा मी एक छोटंसं पाऊच मागवलेलं होतं, म्हणजे सर्फ एक्सेल किंवा एरियल वगैरेचं असतं ना तशातलं चांगल्या क्वालिटीचं मागवलेलं होतं आणि त्याच्यानेही छान मस्त मशीनमध्ये कपडे वॉश वगैरे होत होते. पण एकदा डीमार्टला गेलो होतो आम्ही आणि तिथून हे 5 लिटरचं मला असं वाटलं की प्राईसच्या अकॉर्डिंग जे आहे हे सगळ्यात स्वस्त होतं आणि मी हे घेऊन आली होती. म्हणजे चांगलं आहे तसं पण हे, पण मला असं वाटतं की एखाद्या चांगल्या कंपनीचं जर आपलं म्हणजे लिक्विड वगैरे घेतलं ना असं कपडे वगैरे वॉश करायचं, मला असं वाटतं की त्याचा जो रिझल्ट असतो तो थोडा अजून चांगला येतो, बेटर. सो मी आता नेक्स्ट टाईम जे आहे ते दुसऱ्या कंपनीचं ट्राय करेल, म्हणजे कारण ट्राय केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही की कुठलं बेटर आहे, कुठलं म्हणजे लिक्विड जे यूज केल्यानंतरचं कपडे जे आहे ते चांगले निघतात वगैरे म्हणून. सो तुमच्याकडे वॉशिंग मशीन असेल आणि तुम्ही यूज करत असाल आणि तुम्ही एकदम म्हणजे तुम्ही सॅटिस्फाय असाल तर तुम्ही मला कमेंटमधून सांगा की हे ट्राय कर म्हणून. मी नक्कीच आता, कारण माझं हे पाऊच संपेलच आता महिन्याभरामध्ये, सो मी तेव्हा जे आहे तुमच्या रिकमेंडेशनवर जे आहे तर ते मागवेल. की लगेचच्या लगेच मी किचन पण क्लीन करून घेतला, कारण मला आज एक वेगळं काम जे आहे ते करायचं आहे म्हणून मी जे आहे सगळं काम वेळेवर इथे कंप्लीट करून घेते. सकाळची सगळी कामं ठरल्याप्रमाणे वेळेवर जर झाली ना मग एखादं एक्स्ट्राचं काम म्हणजे ठरवलेलं असलं ना की मग आपल्याला बरोबर त्यासाठी वेळ मिळतो आणि सकाळपासून तसंच सगळं चाललं होतं. मला मग म्हणजे अगदी एमर्जन्सीमध्ये हे फ्रीज जे होतं ना जास्त एकदम डीप क्लीन नाही पण थोडंफार तरी क्लीन करून घ्यायचं आहे, कारण आता 15 दिवसपेक्षा सुद्धा जास्त झाले आणि मी क्लीनच केलं नाही. आणि आपल्याला माहिती असतं सामान कुठे ठेवलं आहे, काय ठेवलं आहे, त्यामुळे आपण काढताना व्यवस्थित काढतो, व्यवस्थित ठेवतो. पण जेव्हा ज्यांना माहीत नाही, घरची लोकं जेव्हा काही गोष्टी यूज करायला सुरुवात करतात
करतात, मग ते त्यांच्या पद्धतीने करतात. ठेवणं, काढणं, काहीतरी सांडणं हे सगळं होतच असतं आणि तिथेच पडलं की आपण कसं आपल्याला माहीत असतं पडलं की लगेच आपण क्लीन करतो, तसं बाकीचे लोकं करत नाही आणि मग असं सगळं खराब झालेलं होतं. म्हणून मला हे जे होतं अगदी लवकरात लवकर क्लीन करून घ्यायचं होतं. जसा तुम्ही तो ट्रे बघितला खूप जास्त खराब झालेला होता तेवढा. तर मी त्याला आता पाण्यामध्ये भिजवत घातलेलं आहे आणि उरलेलं सगळं फ्रीज जे आहे मस्त एक कापड घेतलेलं आहे आणि त्याच्याने एक स्प्रे बॉटल पण आणेल मी थोड्या वेळाने, तुम्हाला दिसेल ती. त्यामध्ये डिशवॉश लिक्विड वगैरे भरून एक स्प्रे बनवून ठेवलेला आहे. त्याच्याने पण तुम्ही छान मस्त सगळ्या फ्रीजमध्ये मारून घ्यायचं आणि क्लीन करून घ्यायचं. जसं तुम्ही बघता इथे खूप जास्त अस्ताव्यस्त जे आहे ते माझं इथे फ्रीज झालेलं आहे. तर मी हे जे फ्रीज आहे ना ड्राय बाल्कनीमध्ये ठेवलेलं आहे. या बाल्कनीमध्ये जे आहे माझं वॉशिंग मशीन पण आहे, पाण्याचा माठ आहे, पाण्याचे जार्स असतात, वॉटर फिल्टर जे आहे ते पण इथेच बसवलेलं आहे. खूप सामान आहे या छोट्याशा बाल्कनीमध्ये. या फ्रीजच्या साईडला एक जे आहे असं स्टोरेज रॅक आहे, तिथे पण बराचसा सामान माझा ठेवलेला असतो. व्यवस्थित रचलेला वगैरे नाही आहे कारण खूप दिवस झाले इथे काही क्लिनिंग झालीच नाही माझी. हळूहळू करूयात म्हटलं आणि म्हणून आज सगळ्यात पहिले फ्रीजचा नंबर लावला होता. काल तुम्ही बघितलं असेल थोडं किचन क्लीन करून घेतलं मी. तर बघा स्प्रे बॉटल आहे माझ्या हातामध्ये, तर मी त्याच्याने जे आहे ते सगळं क्लीन जे होतं ते करून घेतलं. आणि मागे ना म्हणजे एका व्हिडिओला मला कमेंट आली होती की जेव्हा मी असं हे जे लायनर आहे ना तर हे आपण फ्रीजमध्ये पण यूज करून घेऊ शकतो का. खरं तर त्यांच्या कमेंटमुळे मला आयडिया मिळाली की अरे हो, आपण फ्रीजमध्ये पण याला जे आहे व्यवस्थित कट करून ठेवलं तर आपण यूज करू शकतो ॲज अ लायनर म्हणून. आणि मी आता त्यांचीच आयडिया जी आहे ती इथे यूज करते. तर त्यांच्यासाठी पण हा रिप्लाय की हो आपण यूज करू शकतो. तर त्यातून ना थोडा पोर्शन माझा उरला होता या लायनरचा. म्हटलं चला आज जे आहे इथे अंथरून घेऊया. कारण काय होतं बघा, जर आता जसं मी याला वॉश केलं ना, मला वॉश करायची गरज राहिली नसती. जर याच्यावर असं लायनर टाकलेलं राहिलं असतं तर मी काय केलं असतं, फक्त हे लायनर काढून आणलं असतं आणि याला धुवून काढलं असतं आणि लगेच तिथे अंथरून दिलं असतं. पण आपण असं काहीच ठेवलेलं नसलं ना की मग पूर्णच वॉश करून घ्यावं लागतं आणि ते हेक्टिक होतं. वॉश करा, त्याला सुकवा, नाही तर मग पूर्ण ड्राय क्लीन करा, असं सगळं होतं. त्यापेक्षा असं एखादे काही ना काही तिथे ठेवलेलं असलं इझिली की आपण तेवढंच काढून जे आहे ते वॉश करून घेऊ शकतो. आणि मी हे जे आहेत माझ्या किचनच्या शेल्फ वगैरेमध्ये पण ठेवलेले आहेत आणि छान आहे. म्हणजे काहीतरी 4-5 मीटरचं जे होतं ते मी मागवलेलं होतं. मला अजून मागवायचे आहेत आणि अजून बऱ्याचशा ठिकाणी जे आहेत ते मला असं व्यवस्थित ऑर्गनाईज करून घ्यायचे. पण हळूहळू ज्या आहेत त्या गोष्टी होतात आणि एक गोष्टी करून बऱ्याचशा गोष्टी मागवल्या. जसं हे पहिले मी आधी म्हणजे व्हेजिटेबलसाठी हे बास्केट मागवलेल्या होत्या, त्या मला भरपूर युजफुल वाटल्या. त्यानंतर मग मी हा एक स्टोरेजचा जो आहे कंपार्टमेंटचा बॉक्स मागवला, तो पण मला जास्त युजफुल वाटला. सो अशा एक गोष्टी मागवून मला जसं जसं चांगलं वाटतंय तसं मी तुमच्यासोबत पण शेअर करते आणि हळूहळू एक गोष्टी पण जमा करते. सो तुम्ही बघता इथे त्या ज्या आहेत ते टाकल्यानंतरच किती छान मस्त लुक जो आहे तो आलेला आहे. फ्रीजला दिसायला पण छान दिसतं, ऑर्गनाईज पण दिसतं. त्या बॉक्सेसमुळे पण मी खरंच सांगते इतका भाजीपाला मावून जातो ना माझा. आणि तो खालचा जो व्हेजिटेबलचा ट्रे असतो ना तो पण भरपूर मोकळा असतो. म्हणजे आपण ज्या लिफी व्हेजिटेबल वगैरे असतो ना तर त्या पण आपण भरपूर ज्या आहे ते स्टोअर करून ठेवू शकतो मग. आणि ज्यांना कुणाला म्हणजे वीकली पूर्ण भाजीपाला भरायचा असतो ना, मला असं वाटते की त्यांनी असं 4च्या सेटमध्ये का असे ना किंवा 6च्या सेटमध्ये का असे ना असे जे आहेत ना बॉक्सेस ते घेतलेच पाहिजे. आणि त्यामध्ये भाजीपाला पण चांगला राहतो महत्त्वाचं म्हणजे. कारण मी तर आता 3-4 महिन्यापासून त्यांना यूज करते आणि खरंच मला असं वाटतं की मी आधीपासून का नाही घेतलं. चला असो, जेव्हा घेतलं तेव्हा पण जे आहे खरंच युजफुल गोष्ट आहेत अशा काही. तर मी आता सगळं क्लिनिंग वगैरे माझी झालेली आहे. डोअर मला क्लीन करायची इच्छा नव्हती, पण म्हटलं आता फ्रीज वगैरे बंद केलंच आहे आणि सगळी गरम वाफ त्यामध्ये गेलीच आहे, तर चला 10 मिनटं 15 मिनटं जातील माझे पण कसं बसं का होईना. फक्त इकडे तिकडे सरकवून जे आहे त्यावर पडलेली डस्ट वगैरे बरेच असे चॉकलेटचे क्रम्स वगैरे असतात ते सगळे पटापट काढून घेतले. आणि बघा आता किती छान मस्त दिसतंय फ्रीज. अजून छान पद्धतीने ऑर्गनाईज होऊ शकतं, पण माझा आज फोकस फक्त थोड्या क्लिनिंगवर होता. पण तुम्हीच सांगा, छान वाटतंय की नाही मस्त लायनर वगैरे टाकून. ते जे 2-4 तुकडे उरले होते माझे त्या लायनरचे, तर म्हटलं त्याचा काही ना काही फायदा जो आहे तो करून घेतला पाहिजे. मला हे जे चेस्ट ऑफ ड्रॉवर आहे ना, याच्या पूर्ण ड्रॉवरमध्ये ना म्हणजे मला असे जे आहेत पेपर म्हणा, आपण पेपर ठेवलं तर काय होतं ना, पेपर ठेवल्यानंतर किडे होण्याचे चान्सेस असतात. नाहीतर न्यूजपेपर तर सगळ्यात सोपा आणि म्हणजे फ्रीवाला ऑप्शन आहे, पण किड्यांमुळे मला ठेवायला ते नको वाटतं. म्हणून एक करून का होईना मला असे लायनर अजून मागवायचे आहेत. हा छोटा तुकडा अजून उरला होता, म्हटलं चला याला पण इथे व्यवस्थित ठेवून देऊया. कारण जिथे
तिथे ना म्हणजे जिथे पिया वगैरे काही सामान घेते किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ठेवलेल्या ना, तिथे काय होतं ना की बरीचशी तिथे ना म्हणजे आता लिपस्टिक जर ठेवली गेली ना तर लिपस्टिकचा थोडाफार डाग वगैरे राहून जातो, नाही तर पावडरचा डब्बा असला थोडं पावडर वगैरे पडतं, मग ते क्लीन करणं पण ना थोडं अवघड जातं आणि आपण घाबरतो जरा की ओला कापड आपण कसा यूज करायचा जास्त, आणि सुक्या कापडामध्ये ते काहीच डस्ट जी असते केस वगैरे असतात ती काही येतच नाही हातामध्ये, म्हणून असं काही असलं तर म्हटलं तेवढंच्या तेवढं काढून आपण झटकून परत तिथे अंथरू शकतो. सो जेवढा माझ्याकडे उरला होता ना तेवढा मी इथे अंथरून दिला आणि म्हटलं वेळ पण आहे माझ्याकडे थोडा, पिया पण होती, तिला पण जरा बिझी ठेवण्याच्या हिशोबाने जे होतं ते मी हे काम काढलं होतं आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते. तसं तर मला हे पूर्ण जे चेस्ट ऑफ ड्रावर आहे ना, म्हणजे जेव्हा माझ्या मनासारखं ते ऑर्गनाईज होऊन जाईल ना तेव्हा मी तुमच्यासोबत त्याचा टूर जो आहे तो व्यवस्थित शेअर करेल. आणि माझ्याकडे काही जास्त एवढं सामान पण नाही आहे. चला असो, हे बघा अशी जी डस्ट असते ना तर ती भरपूर होऊन जाते आणि ती क्लीन करणं अवघड जातं. सो जेव्हा कधी मी छान माझ्या मनाप्रमाणे त्याला ऑर्गनाईज करेल ना तेव्हा तुमच्यासोबत मी शेअर करेल. अजून काही मेकअप प्रोडक्ट्स थोडे ॲड झाले की मग दाखवेल, कारण जास्त काही नाही माझ्याकडे. आणि इथे पिया जी आहे ना मला सांगत होती की मम्मा किती जास्त गरम होतं आणि आपण आईस्क्रीम मागवायची का असं वगैरे, तर तिला मी सांगितलं आपण मोल्ड मागवू आणि आपण ना घरीच मस्त आपल्या आपल्या पद्धतीने जे आहे ते आईस्क्रीम बनवूया. तर ती लगेच मोबाईल घेऊन आली आणि शोधायला तिने सुरुवात पण केली मम्मा की बघ हे असं आहे आईस्क्रीम मोल्ड आहे, तू हे घ्यायचं का हे घ्यायचं का, आणि मला सांग, मी सगळ्यांना लाईक्स करून ठेवते आणि मग तू मला नंतर सांग आपण कुठलं घ्यायचं म्हणून. म्हणजे असं एखादी गोष्ट मुलांना सांगितली ना की ते मागेच लागतात. बघा मी तुम्हाला दाखवते तिने कसं म्हणजे स्वतःहून सर्च पण करून ठेवलेलं आहे. किती ॲडव्हान्स आहेत ना म्हणजे आताची मुलं, की त्यांना सगळं माहीत असतं की कसं काय सर्च करायचं. म्हणजे ती टाईपसुद्धा करून घेते तिच्या पद्धतीने आणि मग बाकीचे असतं ते ॲपवाले गुगलवाले बरोबर घेऊन घेतात की यांचं म्हणणं काय, स्पेलिंग मिस्टेक होऊ द्या काही होऊ द्या, ते त्यांच्या पद्धतीने बरोबर घेऊन घेतात आणि जी वस्तू आपल्याला पाहिजे ती आपल्यापर्यंत पोहोचून जाते. तिला 5-10 मिनटं दिले मी आणि मी तिला म्हटलं आता ऑर्डर केली तर लगेच तर येणार नाही, उशीर लागेल त्याला यायला. तर तिच्या डोक्यात एक चाललं होतं, मम्मा मी तुला आत्तापर्यंत 2 पोनीमध्ये कधी पाहिलंच नाही आहे आणि मला तुला 2 पोनीमध्ये बघायचं आहे, तर मी तुझी पोनी जी आहे ती घालून देते. आणि आज सकाळी ती पोनी घालताना ओरडत होती, तिला म्हटलं असं ओरडायचं नाही वगैरे, जरा मी तिला रागवली तर ती म्हणली की तुझे केस तू कधी विंचरलेत का माझ्याकडून, तू विंचरून बघ. आणि तिचं ते डोक्यात होतं, तिने ते आता लक्षात ठेवून ती 2 पोनीच्या हिशोबाने जे आहे ती मला फक्त दाखवण्याचा प्रयत्न चालला आहे तिचा, की बघ दुसऱ्याच्या हाताने कसं लागतं. आणि खरंच सांगते मी, दुसऱ्याच्या हाताने केस विंचरून घेणं म्हणजे खूप जास्त लागतं आणि मला तिचं जे पेन आहे ना रोज सकाळी उठल्यावर तिची 2 पोनी घालताना तिला जे दुखत असेल ना ते मला रिअलाईज पण झालं, पण त्याला काही ऑप्शनही नाही आहे. तिला केस पण मोठे पाहिजे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ॲडजस्ट कराव्याच लागतील. पण तिच्या या म्हणण्याने ना म्हणजे की मम्मा मी तुला 2 पोनीमध्ये कधी बघितलंच नाही आहे, सो मलाच स्वतःला बघून म्हणजे स्कूल लाईफमध्ये मी 2 पोनी घातलेल्या असतील. म्हटलं चला मलाही आवडलं तिचं हे, की चला मला मला पण एक्साइटमेंट झाली होती की मला पण बघायचं आहे स्वतःला की मी कशी दिसते. सो ती तिच्या हातानेच विंचरून वगैरे देत होती, पण तिला रबर बँड काही लावता येत नव्हतं, तर तेवढी हेल्प मी तिला करून दिली. मधून भांग जो आहे तो हातानेच कसाबसा पाडला मी आणि 2 पोनी जे आहे इथे मी घातलेल्या आहेत. कधी कधी काही दिवस असे येतात ना की आपल्याला मुलांचे हट्ट जे असतात ते पुरवावेच लागतात आणि मग नाही म्हटलं तर मग दुसरे काहीतरी आपल्याकडे बेटर ऑप्शन पाहिजे आणि ते नसले तर मग हट्ट पुरवण्याशिवाय काही ऑप्शनच नाही. ती बघा मला तिला किती प्रेम येत आहे माझ्यावर की मम्मा तू माझ्यासारखी दिसते, आपण ट्विन्स असं काहीतरी ती मला सांगत होती तेव्हा, एक्झॅक्टली लक्षात नाही मला आता ते, पण असं सगळं तिचं चाललेलं होतं आणि खरंच मला बघून पण वाटत होतं की मी थोडी पियासारखीच दिसते का म्हणून. आणि असंच मग आमचं सेल्फी वगैरे ती म्हणे मम्मा आपण फोटो काढून ठेवूया, असं तसं तिचं सगळं म्हणणं चाललेलं होतं. पण खरंच अशा काही गोष्टी केल्यानंतर आपल्यालाही आनंद मिळतो आणि मुलांनाही आनंद मिळतो की ओके आपली मम्मा आपलं सगळं ऐकते, ज्याच्यात आपला किंवा त्यांचा कुणाचाही लॉस न होता असे हट्ट पुरवणं मला असं वाटतं की चांगलं आहे. बरं जाऊ द्या, तुम्ही मला कमेंटमधून नक्की सांगाल की कसं दिसते मी 2 पोनीमध्ये. आणि इथे आम्ही फक्त ॲक्टिंग करत होतो की अशी आपण यानंतर फोटो काढूयात म्हणून आणि आपण स्टोअर करून ठेवूया मम्मा की मी तुझ्या 2 पोनी घातलेल्या आहेत म्हणून. आणि हे सगळं करता करता पिया जी होती ती आईस्क्रीम मोल्ड जी मागत होती ना ते तिच्या डोक्यातून निघूनच गेलं आणि आम्ही काही ऑर्डर प्लेसच केली नाही, कारण तिची आवडती दुसरी गोष्ट जी होती ती मी कंप्लीट करून दिली आणि म्हणून तिला विसरच पडला त्या सगळ्या गोष्टींचा. चला असो, आता आम्ही यानंतर 2-4 फोटो घेऊ आणि मी आता माझा व्हिडिओ संपवते. अपेक्षा करते मी की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग, तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स and bye.